कढीपत्त्याची चटणी खायला खूप छान लागते। अशी चटणी करून ठेवली तर आपल्या रोजच्या जेवणासोबत कढीपत्ता आवर्जून खाल्ला जाईल। केसांसाठी तसेच पचन सुधारण्यासाठी कढीपत्त्याचे खूप काही फायदे आहेत, त्यामुळे कढीपत्ता रोज खाल्ला गेला पाहिजे। चटणी बनवण्यासाठी ही अशी जून झालेली एवढी पाने घेतलेत। कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेत। कढीपत्ता चटणी कशी बनवली ते बघूयात। 1 वाटी किसलेले खोबरं घेतले। आता हे हलका लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबरे असे थोडा वेळ परतून झाले की त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घालून भाजून घ्यायचे। खोबऱ्याला हा असा हलका लाल रंग आला पाहिजे। खोबरे जास्त लाल होईपर्यंत भाजायचे नाहीये। हे भाजून झाले, आता काढून घेऊयात। 3 चमचा हरभरा डाळ घेतली आहे। थोडा वेळ परतून यामध्ये किंचितसं तेल घालून भाजून घ्यायची। हे असे तेल घालून हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची। तीन चमचे उडीद डाळ घेतली आहे। यामध्ये भाजताना मी तेल घातलेलं नाहीये। कढईला तेल लागलं होतं त्यावरतीच ही डाळ भाजून घेतली। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। खोबऱ्याचा किस ज्या वाटीने घेतला होता त्याच वाटीच्या मापाने तीळ आणि शेंगदाणे घ्यायचे। आता कढईमध्ये किंचितसं तेल घालून कढीपत्त्याची पाने परतून घेऊयात। कढीपत्त्याला हा असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता हा कढीपत्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। भाजलेले हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचे आहे। धने जिरे पावडर घातले 1 चमचा, अर्धा चमचा जिरे घातलेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालूयात, थोडीशी चिंच घातली आहे, 1 चमचा गूळ घालायचा आहे। आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। चटणीमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेत। आता याच्यामध्ये जो राहिलेला जो कढीपत्ता होता तो घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊयात। कढीपत्त्याची चटणी बनवून तयार झाली आहे। चटणीचा कलर खूप छान दिसतोय। आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। चटणी छान मोकळी झाली आहे। ही चटणी 1 महिनाभर टिकते। खायलाही खूप छान लागते। नक्की करून पहा। तुम्हाला ही कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। धन्यवाद।